तिच्या बड्डेवर हाय हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना माझा रवी रवी माझा आवाज येतोय ना माझा आवाज येतोय का हो सर येतोय आवाज येतोय ना हा ठीक आहे हा येतोय येतोय ओके 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 हॅलो 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 एक मिनिट वाट बघू रवी आणि मग चालू करू हा हो हो सगळ्या मित्रांना सांगितलंय ना तुझ्या हो आहेत ना इथे दिसतात आहे सगळे बरेचसे लोक आले आहेत आले आहे ना व्हेरी गुड व्हेरी गुड नागपूरचं कोण दिसतंय का हो नागपूरचे आहेत आहेत ना ओके ओके आता मी बऱ्याच लोकांना ओळखत नाही ना रे हो आता तुमची ओळख होईल याच्या निमित्ताने या निमित्ताने ओळख होणार माझी आता नमस्कार तर डॉक्टर उत्तरवारांची मी ओळख काय करून द्यायची त्यांना सगळे ओळखतातच अरे पण मला आधी हॅलो आता आधी मला तुझी ओळख करू दे तू गेस्ट आहे आजचा अच्छा गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हियर myself Dr. S.S. Uttarwar, Director, Saregama Cultural Group, Nagpur. Let me introduce that we have started a webinar series on impact of COVID-19 on cultural world. And under this webinar series, we are conducting webinar of the eminent personalities from the musical world who has done considerable length of service to the music. And under this webinar series, our today's speaker is Mr. Ravi Satphade, Tabla Nawaz Mr. Ravi Satphade, who is a secretary of Speak Make of Nagpur region. He has completed Master of Fine Art in Music Tabla from RTMNU. He has done Sangeet Prabhakar in Tabla from Prayag Sangeet Samiti. He has done Sangeet Alankar in Tabla from Gandharva Sangeet Mahavidyalay, Mumbai. And he has completed Sangeet Visharad at the age of 16 years. So you can assume that what is his devotion, what may be his devotion towards the music. त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर सुद्धा परफॉर्म केलेला आहे, दूरदर्शनवर सुद्धा परफॉर्म केलेला आहे आणि साऊथ सेंट्रल झोननी घेतलेले वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गायकांना आणि कलाकारांना अकंपनी केलं आहे आणि स्वतः सुद्धा तबल्याचे कार्यक्रम दिलेले आहेत. नागपुरात ज्या सेलिब्रिटी येतात, हृदयनाथ मंगेशकर आणि बरेचसे लोक यांच्यासोबत सुद्धा त्यांनी तबल्याची साथ दिलेली आहे आणि वाहवा मिळवलेली आहे. 2003 मध्ये त्यांनी स्वरवेद हा ग्रुप स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून ते दरवर्षी 7 ते 8 कार्यक्रम घेत असतात. त्यांचे बरेचसे विद्यार्थी परदेशात सुद्धा आहेत आणि ही इज अ ग्लोबल टीचर. त्यांचे विद्यार्थी USA ला आहेत, फ्रान्सला आहे, ब्राझीलला आहे, जर्मनीला आहे
अँड ऑल कॉर्नर्स ऑफ ग्लोब आहेत. त्यांच्या जीवनातली एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी मला प्रकर्षाने सांगितली होती की उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये आणलं होतं मॉडर्न स्कूलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रतिभाताई पाटील यांच्याकडनं त्यांचं फेलिसिटेशन झालं होतं. हा अतिशय आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यातला आहे असं त्यांनी सांगितलंय. तर आता मी माईक श्री रवींद्र सातफळे यांना हँडओव्हर करतो. आता आपण त्यांचे विचार ऐकू. आणि त्यांचा आजचा विषय आहे कलाकारांनी आत्मनिर्भर कसं व्हायचं. तर कलाकार हो, लक्ष द्या, ते आज तुमच्या कामाच्या गोष्टी सांगणार आहेत. रवी सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. डॉक्टर संजय उत्तरवार हे अतिशय धडाडीचे आणि इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहेत. स्वतः एक अकॅडमिकली स्ट्रॉंग त्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे आणि ते डायरेक्टर आहेत. त्या सोबतच संगीत रसिक, स्वतः गायक, उत्तम नाट्य क्षेत्रातील कलावंत आणि अशी लोक आपल्या संस्कृतीशी जुळून जे कार्य करतात आहे ते खरंच सराहनीय कार्य आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना एक कलावंतांनी कसं आत्मनिर्भर व्हावं या विषयावर आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व श्रोते आणि जे इथे आज उपस्थित आपले काही मित्रपरिवार किंवा आणखीन बाकी क्षेत्रातील कलावंत इथे आहेत जे ऐकून राहिले आहेत, त्यांच्यासाठी पण एक चांगला संदेश आज मी देणार आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. 21वे शतक हे संपूर्णपणे एक ऑनलाईन युग, टेक्निकल युग म्हणून आपल्याला दिसत आहे समोर. ऑनलाईनचा जमाना आलाय असं म्हणतात. 1970, 60 किंवा त्याच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेसचे संगीत कार्यक्रम आणि आताचे संगीत कार्यक्रम याच्यामध्ये बरेच चेंजेस दिसतात आहे. आताच्या धावत्या युगानुसार कलावंतांनी पण आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा एकंदरीत आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पण सुद्धा बदल आणणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार कलावंतालाही बदलणे आवश्यक आहे. कलावंत स्वतःला मोठा समजतो, त्यात काही शंका नाही, कारण की तो तेवढी साधना करतो, तपश्चर्या करतो. पण कलावंतांनी आपण मोठं न समजता आपल्याला ऐकणारा श्रोता हा आपल्यापेक्षा मोठा समजावा, हे सगळ्यात पहिले त्याचा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. की जोपर्यंत श्रोता आणि रसिक नाही राहणार तोपर्यंत कलावंतांना काही त्याचं आपली कला प्रेझेंट करण्याचं किंवा कला डेव्हलप करण्याचं काही मोटिवेशन मिळणार नाही. जोपर्यंत श्रोता आणि रसिकांना काय पाहिजे, त्यांना आपण कमीत कमी वेळामध्ये काय देऊ शकतो त्यांच्या आवडीनिवडीनुसार, याचा एक आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. तुम्ही आत्मचिंतन केले तरच आत्मनिर्भरता कलावंतांमध्ये येईल. आजच्या ज्या काळामध्ये विविध संकट येतात, जसं आता करोनाचं संकट आलेलं आहे, त्यामुळे गेले 4 महिन्यापासून सगळ्या फील्डमध्ये नुकसान, नंतर कामं सगळ्यांची बंद झाली आहेत. पण या कला क्षेत्र हे जे आहे की हे सगळ्यात आपण म्हणू की नित्य आवश्यक गरज नाही आहे लोकांची. लोकांच्या ज्या पूर्ण झाल्यानंतर, रसिकांची पूर्ण इच्छा पूर्ण झाल्यानंतर श्रोता वर्ग जो आहे हा सगळ्यात शेवटी आपलं मनोरंजन करण्यासाठी म्हणून कलावंतांकडे किंवा कलेकडे आपला लक्ष केंद्रित करतो. जुन्या काळामध्ये काय होतं की राजे महाराजे लोक होते, ते आपल्या आनंदासाठी आपल्या दरबारामध्ये कलावंतांना बोलवत असत आणि स्वतःच्या आनंद प्राप्तीसाठी कलावंतांना भरपूर मानधन देऊन किंवा त्यांची निवासाची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था ही सगळं करून दरबारामध्ये गायक, नर्तक, वादक ते ठेवत असत. त्यांना तो कलावंतांना राजाश्रय.
त्यामुळे त्यांना आत्मनिर्भरताची आवश्यकता नव्हती. पण आता ते राजवाडे गेले, राजाश्रय गेला. आता कलाश्रय म्हणजे रसिक श्रोते आणि जनसामान्य व्यक्ती, त्यामध्ये पण ज्यांना संगीताची आवड आहे किंवा कलेची आवड आहे अशीच असा श्रोते वर्ग आपल्याला मिळतो. हा श्रोते वर्ग म्हणजे आपला एक राजाश्रय समजावा कलावंतांनी पहिले. त्याच्यातून आपल्याला कलावंतांना कलेचा अभ्यास करणे तर हा फार आवश्यक आहे. त्याशिवाय कलावंत घडू शकत नाही. जोपर्यंत कलात्मक अभ्यास होणार नाही तोपर्यंत कलाकार घडणे शक्य नाही. आपण म्हणतो की गॉड गिफ्टेड आहे, सगळं आहे. प्रत्येक माणसामध्ये जन्मता काही ना काही गुण असतो आणि काही ना काही कला असते. मग ती हस्तकला असो, संगीत कला असो, आणखी बाकी कुठली कला असो, चित्रकला असो, नाट्यकला असो, काही ना काही गुण प्रत्येक माणसामध्ये जो इथे जन्माला आलेला आहे त्याला गुण असतो. त्या गुणा कलावंतांना कलेला डेव्हलप करून पुढे शिक्षण घेऊन त्यामध्ये सिद्धता प्राप्त करणे हे आपलं काम. तर हे आतापर्यंत जे कलाकार होते त्यांनी फक्त कलेचा अभ्यास केला. तो काळी तसा होता. तासन तास रियाज करायचा, खायची प्यायची काही पर्वा नाही, काही फॅशन नव्हती, काही नव्हती. तुम्ही जुने कलाकार बघा, एक पायजमा कुर्त्यावर आपले यायचे. इव्हन तुम्ही लता मंगेशकरचे जुने फोटो बघा, सिंपल सोबर साधी साडी, काही फॅशन नाही, काही नाही. तो काळ वेगळा होता. आताचा जो काळ आहे हा फॅशनचा काळ आलेला आहे. आता समजा तुम्ही त्या काळासारखं राहण्याचा प्रयत्न केला तर फार कठीण आहे रिस्पॉन्स मिळणे. पण आता या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यानंतर कलावंतांनाही डेव्हलप होणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार बदलणे आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे कलावंतांना कला शिक्षणासोबत अदर शिक्षण फार आवश्यक आहे 21व्या शतकामध्ये. मी अजून याच्यावर जोर देतो. उत्तरवार साहेब, हा ऐकतोय. कलावंतांना कला शिक्षण सोबत इतर शिक्षण आवश्यक आहे. जुन्या काळामध्ये काय व्हायचं की कलावंत फक्त संगीताची साधना अभ्यास करायचे. असे काही कलावंत त्यांना सही सुद्धा करता येत नव्हती. पण तो काळ वेगळा होता. अगदी बरोबर. त्या काळामध्ये त्यांना जोपासणारे, त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था करणारे प्रतिष्ठित कंपनीज, प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राजाश्रय मिळत होता. पण आजच्या कलावंतांना बदलत्या काळात या सगळ्या गोष्टी दुर्लभ झालेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे मी म्हणेल की आत्मनिर्भरता होण्यासाठी पहिले आत्मचिंतन स्वतःच करावं आणि शिक्षण, कोणतं ना कोणतं शिक्षण आवश्यक आहे. तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा किंवा कुठलाही व्यावसायिक अभ्यासक्रम करा. सोबत व्यावसायिक अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. की असं नाही बा मी कलाकार आहे, मला खूप चांगला तबला वाजवता येतोय किंवा मला खूप चांगलं गाता येतं, तर मी त्याच भरोश्यावर आपलं घर चालवेल आणि आपली रोजीरोटी चालवेल. हा आता काळ गेलेला आहे आणि पुढे पण हा काळ फार क्लिष्ट होणार आहे. कारण सांगतो, आजच्या धावत्या युगामध्ये बघा, आता जसं करोनाचं संकट आलं त्यामुळे गेल्या 4 महिन्यामध्ये कार्यक्रम बंद, सरकारने हॉल बंद केलेत, कुठे सगळ्या शूटिंग बंद केल्या किंवा एकत्रीकरण बंद केलं, त्यामुळे कार्यक्रम बंद झाले. असे अजून संकट येणाऱ्या शतकांमध्ये येऊ शकतात. किंवा आजकाल नैसर्गिक हानी पण भरपूर असते. जेव्हा खूप पाऊस असतो, चांगले मोठमोठे कार्यक्रम रद्द होतात. काही महिन्यातून 2-3 कार्यक्रम असे असतात की त्या भरोश्यावर त्यांचे खूप पाणी महिन्याभर चालत असतं. पण एखाद वेळेस कुठल्या नैसर्गिक हानीमुळे किंवा कुठल्या सामाजिक हानीमुळे कार्यक्रम रद्द झाले तर कलाकार काय करणार, है ना. याच्यासाठी म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रम कुठला तरी एक तुम्ही सोबत करावा, जसं जमेल तसं. आणि आपल्या कला साधना सोबत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक साधना पण करणे आवश्यक आहे. मी याच्यामध्ये एक उदाहरण देईल की तुम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीचे कलाकार बघता, आपल्याला आपण पाहतो हार्मनी आणि सिम्फनी मध्ये, उत्तरवार साहेब, हो ऐकतोय. हार्मनी सिम्फनी मध्ये जेव्हा आपण पाहतो की 100 कलावंत, 50 व्हायोलिन वाले,
25 गिटारवाले येस येस करेक्ट त्यांच्या ग्रुपमध्ये असतात. कारण की मी बऱ्याच जर्मन ग्रुप सोबत तबला वाजवलेला आहे आपल्या इथे आल्यानंतर. तर मी त्यांना त्यावेळेस विचारलं होतं की तुम्ही 50 लोक आणि 100 लोक सगळे एकत्र येतात आणि यासाठी देशभर फिरता किंवा कॉन्सर्ट करत इकडे तिकडे शहरात फिरता, तर तुमचा हा सगळा खर्च हा तुमचा वर्षभर याच्यावर चालतं का तुमचं? तर ते म्हणाले की आमच्या इथे अशी पद्धत नाही आहे. आमचे हे कलावंत प्रोग्राम टूर जो असतो त्यांचा कार्यक्रमाचा जो टूर असतो त्यांचे लागून 10-12 कॉन्सर्ट असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये. बर. तर त्या निमित्ताने ते फक्त येतात आणि बाकी दिवशी त्यांच्या शेती व्यवसाय आहे, कोणाच्या फॅक्टऱ्या आहेत, छोट्या छोट्या फॅक्टऱ्या आहेत त्या लोकांच्या, ते काही प्रोडक्शन करतात, ते कुठे अजून काम करतात. आणि जेव्हा कार्यक्रम असेल त्यावेळेस फक्त प्रेझेंटेशन साठी, परफॉर्मिंग साठी आणि प्रॅक्टिस साठी एकत्र येतात. तर हीच पॉलिसी आपण भारतात सुद्धा कलावंतांनी आजच्या युगामध्ये फॉलो करायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण कार्यक्रम तर काही रोज नसतात आणि आपल्या कार्यक्रमांचा एक सीझन असतो. तुम्ही बघाल उन्हाळ्यामध्ये काही प्रदेशामध्ये कार्यक्रम नसतात, काही प्रदेशामध्ये पावसाळ्यात कार्यक्रम नसतात, काही ठिकाणी हिवाळ्यात कार्यक्रम असतात आणि ते सिजनेबल आहे. आता कलावंतांनी कार्यक्रमाच्या वर अवलंबून राहिलं तर ते कसे तुम्हाला वर्षातनं खूप झालं तर महिन्यातनं 1 किंवा 2 किंवा काही वेळेस जास्त येऊ शकतात. पण इतर वेळेस काय करायचं? तर इतर वेळेस काहीतरी व्यवसाय करायचा, मार्केटिंग करायची, कुठलं तरी जे जमेल ते एक सोबत साइड बाय साइड आपला बिझनेस सुरू करावा, छोटं मोठं, की त्याच्यातनं काही उत्पन्न तुम्हाला तुमच्या जो सेव्हिंग राहील आणि त्याच्यातनं त्या उत्पन्नातनं तुम्ही आपलं बाकी दिनचर्या आपलं घर सांभाळू शकाल. हा एक मार्ग आहे आत्मनिर्भर होण्यासाठी, की कलावंतांनी नुसतं कला वर अवलंबून न राहता आणि कलावंतांचे मॅक्झिमम जे कार्यक्रम असतात कमर्शियल प्रोग्राम म्हणू आपण त्याला, तिकीटवाले प्रोग्राम म्हणा, हे जनरली संध्याकाळी असतात. कधी असं दुपारी 2 वाजता कार्यक्रम आहे बा हॉलमध्ये किंवा असं फार रेअर, आणि ती असेल तर जनरली हॉलिडेच्या दिवशी असतं, संडे किंवा सॅटरडे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5-6 दिवस तुम्ही टोटली रिकामे असता. प्रोफेशनल कमर्शियल प्रोग्राम त्या दिवशी नसतात. तर त्या दिवशी काय करायचं? त्या दिवशी आपले व्यवसाय करायचे. त्या दिवशी आपलं काही ना काही प्रोडक्शन, एखादं जे जमेल ते, कुठल्या तरी प्रोडक्शनच्या मार्केटिंग, कुठल्या तरी छोटी मोठी व्यावसायिक सेवा करायची आणि त्याच्यातून आपला पैसे कमवायचे. आणि आपला ज्या दिवशी कार्यक्रम असेल, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आपण धरून चालूया, त्या दिवशी कलावंतांनी आपले कार्यक्रम करायचे. त्यामुळे कलावंत हा पूर्णपणे कलेवर अवलंबून न राहता बाकी व्यवसायातनं त्याला उत्पन्न मिळेल आणि तो आत्मनिर्भर बनेल. आणि मग अशा ज्या संकटाच्या वेळेस तो व्यवसाय, त्याच्यातलं काही उत्पन्न हे तुमच्या रेग्युलर इन्कम सोर्स मध्ये त्याचा ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला मिळेल. आज काय झालं, आज कलावंत एकदम रिकामे झाल्यामुळे त्यांना घर चालवण्यासाठी सुद्धा पैसे काही अगदी बरोबर, अगदी अतिशय अवघड परिस्थिती आली आहे. अवघड परिस्थिती आहे. ज्या लोकांनी संपूर्ण व्यवसाय कला क्षेत्रावर निवडलाय त्या लोकांसाठी. म्हणून मी म्हणतो की आत्मनिर्भर व्यवसाय करा, काहीतरी आपली सोय करा आणि मग कलेचा आनंद घ्या. अगदी बरोबर. आणि त्यासोबत नाही कोणाला बाकी क्षेत्रातलं व्यवसायाचं नाही जमलं तर तुमच्या कला क्षेत्रात भरपूर व्यवसाय आहेत. तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं किंवा इव्हन संगीताचंही जरी शिक्षण घेतलं, आता बरेच कलावंत असे की गॉड गिफ्टेड आहेत. बऱ्याच लोकांना सिंथेसायझरवर सिनेमाची गाणी वाजवता येतात आणि खूप चांगले वाजवतात. पण त्यांना विचारले, बाबा हाय कोणत्या रागातलं तू कोणते सूर वाजवले? वो नहीं पता म्हणते. वो नहीं पता म्हणते. हो. ये कौनसे राग में से कौनसे राग में ये गाने का टुकड़ा गया या मोहरा गया, मुखड़ा गया, वो उनको नहीं समजता. आता ही जी समस्या आहे, आता अशा समस्येमध्ये हे जे कलावंत आहे दुसऱ्यांना शिकवू पण शकत नाही शिकवू शकत. अगदी बरोबर. कारण त्यांना माहिती शिकवू शकत, त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध नॉलेजच नाहीये. शास्त्रशुद्ध नॉलेज नसल्यामुळे, तालीम घेतल्या नसल्यामुळे त्यांना हे माहित नाही की बाबा
हा या ठेका आणि या ठेक्याची ही तोड किंवा याच्यातून हा तालामधून इकडे हे मी फिरवलं आहे तर हे किती मात्रामध्ये बसलं आहे आणि त्याचे शब्द काय किंवा ह्या कोणत्या रागामध्ये आहे याचे नोटेशन काय हे काही काही कलावंतांना आज सुद्धा काढता येत नाही. पण ते खूप चांगले कलाकार आहेत, गॉड गिफ्टेड आहेत, वाजवतील खूप छान. ऐकून तसे तसं तुम्हाला वाजवतील की अशा वेळेस जो शिकलेला कलावंत आहे तो सुद्धा काही वाजवू नाही शकणार तेवढा तो वाजवून घेतो. पण या गोष्टीवर समाधान न मांडता कलावंतांनी थोडस त्याच्यातलं शिक्षण घेतलं पाहिजे. आज वेस्टर्न म्युझिक आहे, क्लासिकल म्युझिक आहे, अजून लाईट म्युझिक आहे, त्याचं शिक्षण याच्यासाठी घ्या, परीक्षा द्या. त्याच्यातनं तुम्ही कमीत कमी ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी तुम्ही क्लासेस घेऊ शकता है ना. विद्यार्थ्यांकडनं आज फीच्या माध्यमातून काही पैसे मिळतात ते तुमच्या पूर्ण आपल्या रोजीरोटी म्हणून त्याचा आपण उपयोग करू शकतो. हा एक पार्ट आहे. तुम्ही क्लासेस घ्या, तुम्ही शिका, त्यासाठी चांगले व्यवस्थित शिका, चांगल्या गुरुकडे शिका आणि स्वतःचे क्लासेस सुद्धा सुरू करा. काही आपले क्लासेस सुद्धा सुरू करा आणि सुद्धा परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून पण राहा. दुसरी गोष्ट की संगीत क्षेत्रात बरेचसे असे आता आहेत की वाद्य विक्री तुम्ही करू शकता. बरोबर आहे. व्यवसाय म्हणून तुम्ही एक वाद्य विक्रेत्यांचं वाद्य विक्रीचा व्यवसाय करू शकता. वाद्य विक्र्यांमध्ये आजकाल नवीन इलेक्ट्रॉनिक्स खूप सारे मॉडेल्स आले आहेत. तानपुरा हे उपयोगी वस्तू आहेत, त्याची तुम्ही डीलरशिप घेऊ शकता किंवा अजून काही तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या कलावंतांना दुसऱ्या व्यवसायात नाही जायचं आहे, संगीत व्यवसायच करायचा आहे, त्यांनी हे सुद्धा पर्याय चांगला आहे. वाद्य विक्रेता विक्री करा, एक्सपोर्ट इम्पोर्ट करा. परदेशात आज भरपूर वाद्यांची मागणी आहे, कारण की तुम्ही आज परदेशामध्ये तिथे वाद्य विकत घ्यायला गेलो तर त्यांना इतकी महाग मिळतात, तर ते लोक आपल्या भारतातून बोलवतात. अशा ठिकाणी तुम्ही पुढाकार घेऊन त्याच्याशी संबंधित व्यवसाय करू शकता. हा एक दुसरा व्यवसाय झाला. तिसरा व्यवसाय याच्यामध्ये बरेचसे आजकाल रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. घरी तुम्ही टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डेव्हलप करून रेकॉर्डिंगचा व्यवसाय करू शकता. त्याच्यातून तुम्हाला बरचसा काही इन्कम मिळू शकतो. जे संगीतकार आहे त्यांना संगीताचं सगळं नॉलेज असतंच, त्यांना फक्त सॉफ्टवेअरचं नॉलेज घेणे आहे आणि काही जे इक्विपमेंट आहेत रेकॉर्डिंगचे बरोबर ते घेणे आहेत. ते घेऊन ते आपल्या घरच्या घरी थोडे बहुत कामं करू शकतात. कोणाचं कॅसेट काढायचं आहे, कोणाचं रेकॉर्डिंग आहे किंवा कुठली एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे, त्याच्यातनं पैसे मिळू शकतात. रवी, माझ्या माहितीमध्ये नागपुरातल्या दोघांनी हे काम ऑलरेडी केलंय जे तुम्ही आता सांगताय ना. बिलकुल बिलकुल. ते करावंच लागणार. असं करावंच लागणार. असं करावं लागणार आहे. महेंद्रांनी स्टुडिओ काढलाय त्याचा, तिथे गाणे रेकॉर्डिंग करतो तो. तर बाकी वेळ जसं मी म्हणतो की संध्याकाळी कार्यक्रम असेल किंवा सकाळी कार्यक्रम असेल, बाकी वेळेला तुम्ही हे सगळं करून आत्मनिर्भर व्हा. इव्हेंट मॅनेजमेंटचे पण बरेच लोकांनी कामं सुरू केलेली आहेत. एक चांगला त्याच्यामधला व्यवसाय आहे की छोटे छोटे इव्हेंट घ्या, त्याच्यामध्ये आपल्या कलावंतांचा समूह बनवून कार्यक्रम करा, त्याच्यातून तुम्हाला 4 पैसे मिळतात है ना. हे या सगळ्या गोष्टी आत्मनिर्भर होण्यासाठी करावं लागणार आहे. किंवा आता आपण मोठा कलाकार झालो आणि आपल्याला आता फक्त दुसरं काही करायचं नाही आहे, ही जी भावना आहे, हा जो ध्यास आहे, हा थोडा त्यांनी बाजूला ठेवावा येणाऱ्या काळामध्ये. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून संगीत कलेचा व्यवसाय असो या बाकी अदर क्षेत्रातला व्यवसाय असो, याच्यातून त्यांनी आपापलं आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे आज गरज. पण मी परत म्हणेन की जो जुना काळ होता तो आता बदललेला आहे. आधीच्या काळामध्ये तुम्ही आता उदाहरण घेतले तर उस्ताद बिस्मिल्ला खां झाले, पंडित भीमसेन जोशी झाले किंवा आणखीन त्यांच्या आधीचा जो काळ होता तेव्हा शिक्षणाला इतकं काही महत्व नव्हतं. आता शिक्षणाला फार महत्व आहे. मी परत सगळ्या कलावंतांना म्हणतो की बाबा तुम्ही उत्तम कलाकार आहे, तुम्हाला देवाने देणगी दिलेली आहे, कलेची देणगी आहे, पण तुम्ही त्याच्यावर निर्भर न राहता अदर अकॅडमिक शिक्षण घ्या. आपल्याजवळ शिक्षण ठेवा. येस, शिक्षण ठेवा. आज बरेच कलावंत आहेत जे फक्त 10वी पास आहे, काही 8वी पासच आहेत, पण त्यांना पुढेच काही करता येत नाही. अशा वेळेस
थोडं बहुत शिक्षण असेल तर त्यांना आज नवीन नवीन टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, अजून काही व्यावसायिक किंवा अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या सुद्धा करण्याचे चान्सेस त्यांना मिळू शकतात, है ना. ते आजच्या काळात ते फार आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आता आपण म्हणतो जसे उदाहरण दिलेत की आपण जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, आज कलर आलेत, आज एलईडी टीव्ही आलेत, आधी कॅसेट होते, आता सीडी प्लेअर आलेत, डिजिटल टेक्नॉलॉजी आली, आधी बैल गाड्यांवर कलाकार जायचे, आता एक्सयूव्ही कार आल्यात, बरोबर आहे. हे बदल बदला हे बदल लक्षात ऑफ लाईफ इट इज पार्ट ऑफ लाईफ, देयर इज चेंज ऑफ लाईफ. जसं आपलं चेंज ऑफ लाईफ आणि एकंदरीत ऍटमॉस्फिअर जगाचं जसं बदलत आहे तसं कलावंतांनी पण आपल्या कार्यामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःला बदलून घेणे फार आवश्यक आहे. त्याशिवाय ते आत्मनिर्भर होणार नाही. आत्मनिर्भरतेसाठी एक एक पाऊल त्यांनी बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल घडवणे फार आवश्यक आहे. नाहीतर बाबा मी खूप चांगला गायक आहे आणि मी त्याच्यात भरोशावर राहतो. आज तुम्हाला माहित आहे उत्तरवार साहेब कॉम्पिटिशन किती आहे. लता मंगेशकरांच्या काळामध्ये बायकांना गाणे म्हणणे हे एक तुच्छ समजायचे. तुमचे लास्ट शेवटचे 2 मिनिटं आहेत. तर आजच्या काळामध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला बदलत्या काळात स्वतःला बदलणे आवश्यक आहे. कलावंतांना व्यावसायिकता आणणे आवश्यक आहे आणि श्रोत्यांमध्ये पण व्यावसायिकतेची जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या कला तुम्ही सगळ्या कलावंती एकदम इतकी फ्री ठेवू नका. काहीतरी पैसे ठेवा. तो कुठलाही कलावंत असो, कुठलाही कार्यक्रम असो, एक 50 रुपये ठेवा, 20 रुपये ठेवा, 100 रुपये ठेवा. तिकीट लावा, म्हणजे तिकीट लावा, लोकांना सवय लावा. कारण की श्रोत्यांवर कला अवलंबून आहे. जोपर्यंत श्रोते तुम्हाला कलाश्रय देणार नाही तोपर्यंत तुमचं मानधनावर चालणार नाही. अगदी बरोबर. श्रोत्यांना तिकीट घेण्याची सवय लावा. क्लासेस तुम्ही जे घेता, क्लासेसची फी इतकी कमी ठेवू नका की त्याला, आज तुम्ही डॉक्टर इंजिनियरला लाखो रुपये फी देता, बरोबर आहे. बरोबर. आज आपण मेडिकल आणि सायन्स किंवा इंजिनिअरिंग करायसाठी आपण लाखो रुपयाची फी देता, लाखो रुपये त्याच्यामध्ये खर्च करता. आणि संगीत कला हे तुम्हाला माहिती आहे उत्तरवार साहेब किती कठीण आहे. माहित आहे ना. म्हणजे अब्दुल कलामांनी म्हटलं आहे की एक सायंटिस्ट आणि एक आर्टिस्ट या दोघांचा ॲक्यू पॉइंट हा सारखा असतो. क्या बात आहे. म्हणजे जेवढा सायंटिस्ट हुशार तेवढाच आर्टिस्ट हुशार असतो. पण आर्टिस्ट आपल्या कलेला व्हॅल्यू देत नाही, व्हॅल्यू निर्माण करत नाही कलेची. क्या बात. हे कलावंतांची जिम्मेदारी आहे की कलेला आपली व्हॅल्यू निर्माण करणे. जसं सायंटिस्ट लोक आपल्या सायन्स प्रोजेक्टला व्हॅल्यू निर्माण करतो. आज सायन्स मेडिकल मध्ये, सायन्स मध्ये लाखो रुपये लागतात. तसं संगीत क्षेत्रामध्ये पण सगळ्या कलावंतांनी आपल्या संगीताची फी वाढवायला पाहिजे. इव्हन क्लासेस घेणाऱ्यांनी पण त्याची फी वाढवायला पाहिजे. कारण की त्याची जी साधना इतक्या वर्षाची केलेली तपश्चर्या आहे त्याची व्हॅल्यू त्याशिवाय होणार नाही. आणि शिक्षण घ्या. मी ते मी सांगितलेलं आहे की आता तुम्हाला काही विचारायचं असेल एक मिनिट. तर आपण आपला जो वेळेचा स्लॉट असतो त्याच्याप्रमाणे आपण चाललोय. रवी भाऊनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय तुम्हाला सगळ्यांना समजून सांगितलाय. रवी भाऊ, या विषयावर मी सुद्धा एक बोलू इच्छितो. तुम्ही जो विषय मांडला की कलाकारांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे. मी सुद्धा आजच्या नागपुरातल्या आपल्या कलाकारांना भेटतो ना, अतिशय दयनीय परिस्थिती आहे. त्यांना धड बोलता सुद्धा येत नाही. तबला वाजवतो, वाजवतो, पण बोलता सुद्धा येत नाही. काय कामाचं रे असं. कम्युनिकेशन स्किल पाहिजे. मग कसं होतं आता का बघ, कसं आहे, आज इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे. प्रत्येकाला पिता आलं पाहिजे आणि पचवता आलं पाहिजे. त्या लोकांना साधं इंग्रजी नाही समजत, कारण शिक्षणाचा अभाव. माणूस शिकला की त्याची विचार करण्याची प्रगल्भता त्याच्याकडे येते. आणि विचार करण्याची प्रगल्भता त्याच्याकडे आली की तो प्रत्येक गोष्टीचा चांगला वाईट विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे स्वतःला चेंज करतो. बरोबर. आजचा कलाकार, तुला सांगतो मी, मराठीमध्ये एक शब्द आहे आडमुठ, है ना. आपले मॅक्झिमम कलाकार त्या कॅटेगरीमध्ये येतात. समजून घ्यायची तयारीच नाही.
समजून घ्यायची तयारी नाही, चेंज व्हायची तयारी नाही. तुम्ही जर बदलत्या काळानुसार बदलायची सवय हा. ही नाहीये, इच्छा नाहीये. इच्छा नाहीये. इफ देर इज विल देर इज वे, नो विल बरोबर. नो वे. तर हे जे आहे, हे जर आपल्या कलाकारांना समजलं तर मला जरूर तुम्हाला सगळ्या कलाकारांना सांगावं असं वाटतं, आज जी काही कंडिशन, जी काही परिस्थिती काही कलाकारांना आली, काही कलाकार घरची सुखवस्तू आहे ते म्हणतात आम्हाला फरक नाही पडत, आम्हाला फरक नाही पडत. अरे पण स्वतःपुरता विचार नका करू. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता, ज्या लोकांसोबत तुम्ही उठता बसता, तुमच्या मित्रांकरता तुमच्या सगळ्यांचा विचार करा की ते कुठल्या फेजमध्ये चालले. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला लँडलॉर्ड हा तुम्ही घरचे किंवा वडिलाच्या देणी सगळं कुठून आहे, पण ज्याचा हातावरच पोट होतं, ज्याचं दिवस हप्त्याभराचे जे काय अर्निंग व्हायचं त्याच्यावर त्याचं ते तो हप्त्याचे खर्च चालायचे, त्याने काय करायचं. तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडला. मी सुद्धा हा विषय परत त्यांची एक मीटिंग घेणार आहे वादकांची, त्यात मांडेल मी. उपस्थित सर्वांना मी आता विनंती करतो, तुम्हाला जर रवी भाऊला काही विचारायचं असेल तर फोरम तुमच्याकडे तर ओमन आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे आणि बोलायचा. धीरज, काही बोलायचं आहे? आपला माईक चालू करा पहिले, बोलायचं असेल तर. कुणाला विचारायचे काही? रवी भाऊ? हा शायद. आणि मी अजून एक सांगेल की सांगा. आपण आपल्या शहराचा विचार केला तर आपल्या शहरामध्ये जे मोठे मोठे कलावंत येऊन जातात, मोठे मोठे कॉन्सर्ट होतात, हो, लाखो रुपये घेऊन जातात, मुंबई पुण्याचे दिल्लीचे कलाकार. बरोबर. आणि आपल्या इथले जे वादक आहे यांना समजा एखादा गायक आला, स्टार, बॉलिवूड स्टार गायक, तो 5 लाख रुपये घेऊन जातो आणि आपल्या इथल्या वादकांना 5,000 3,000 खूप झालं तर 10,000 रुपये देतो. ही जी पद्धत आहे ही पद्धत मोडली पाहिजे, कारण की आपल्या शहरातला पैसा संगीतावर खर्च होणारा, सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च होणारा हा आपल्या इथल्या कलावंतांना त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. पॉइंट टू बी नोटेड. माझं म्हणणं आहे की तुम्ही बोलवा, सुरेश वाडकरला बोलवा, श्रेया घोषालला बोलवा, पण त्यांना एक अट घाला की तुमच्यासोबत आमचा नागपूरचा एक गायक सोबत तिला तुम्ही गायनाला ठेवा. ही अट घातली पाहिजे. बरोबर. तुम्ही 5 लाख रुपये 10 लाख रुपये घेऊन चालले ना शहरातनं, शहरातल्या रसिक श्रोतांकडनं तुम्ही तिकिटांच्या माध्यमातून 10-5 लाख रुपये घेऊन चालले. अगदी बरोबर. आणि इथल्या कलावंतांना काय मिळत आहे? तर कलावंतांना आत्मनिर्भरतेसोबत त्यांना आपला लोकाश्रय देणं हे आपल्या रसिकांचं पण सुद्धा एक काम आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तरच आपले कलावंत आत्मनिर्भर होतील आणि स्वतः उभे राहतील. दीपालीताई काही बोलत आहेत, विचार. छान बोलले. बोला बोला मॅडम. नाही, सरांनाच सांगते, सातपुते सर तुम्ही खूप छान बोललात. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही इथे श्रेया घोषालला बोलावता, सुरेश वाडकरला बोलावता, सोनू निगमला बोलावता, त्यांना लाखो रुपये खर्च देता, 100 रुपयाच्या तिकिटेपासून तर 500-1000 रुपयाच्या तिकिटा खरेदी करता. त्यांना नागपूरचे 2-3 कलाकार सुद्धा गातील स्टेजवर, तरच तुमचा आम्ही कार्यक्रम होऊ देऊ, अदरवाईज इथे कार्यक्रम होऊ देणार नाही. ही अट घातली पाहिजे. पण तुमच्या वाचकास रवी भाऊ तुम्ही जे सजेशन देता आहे ते अतिशय चांगले सजेशन आहे, पण हे सजेशन इम्प्लिमेंट करण्याकरता आपले जे म्युझिक ऑर्गनायझर्स आहे यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. लक्षात, यांच्यामध्ये एकी पाहिजे. आज काय आहे, मी मोठा माझ्या जागेवर, मी मोठा माझ्या जागेवर, कोऑर्डिनेशन आहे का? नाही. आपण कोऑर्डिनेशन आहे प्रयत्न करतोय, आपण त्यांना समजून सांगतोय, एकमेका सहाय्य करू अवघे जरूर सुपंथ. अरे तुम्ही सगळेजण एका ठिकाणी आले तर नागपूरचं नाव उज्ज्वल होणार आहे की नाही? पण कसं आहे, आतापर्यंत या लोकांना शिस्त लावण्याचा किंवा ग्रूम करण्याचा प्रयत्नच नाही कोणी केला. जो तो आपापल्या ठिकाणी आपल्या मनाने कारभार करत राहिला. आणि त्याच्यामुळे ही जी नागपूरच्या कल्चरल क्षेत्राची जी हानी झालेली आहे ती याच्यामुळे झाली आहे की, आणि जे लोक लीडर होते त्यांनी या अँगलने विचारच नाही केला की मी फक्त स्वतःपुरता विचार करण्यापेक्षा सर्वांचा विचार केला पाहिजे, जेणेकरून नागपूरचं कल्चरल हेरिटेज हे चांगल्या पद्धतीने जगासमोर सादर झालं पाहिजे. हा विचार कुणीच केलेला नाही रवी. लक्षात, 20-20, 30-30 वर्षापासून लोक या फील्डमध्ये आहे, मी बघतोय, पण ते स्वतःपुरताच विचार करतात. ते डिडंट थिंक फॉर द अदर पीपल हु आर इन अवर कम्युनिटी ऑफ म्युझिक वर्ल्ड.
तर एक छान अशी सुंदर डिस्कशन इथे आपलं झालं आज. मी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. सोबतच रवी भाऊ सातपुते, एक रिनाऊंड तबला वादक, तबला नवाज यांचा माझा संपर्क 1 वर्षापूर्वी आला, 1-1.5 वर्षापूर्वी, नाही रवी? आणि रवीच्या हो. माध्यमातूनच मी स्टेजवर पहिलं गायला आलो सायंटिफिक हॉलला. आधी गाणे तर खूप म्हणायचो, पण एक असा कुठेतरी ब्रेक कोणतरी द्यावा लागतो. तो ब्रेक मला रवीने दिला आणि मी रेखा क्लासिक्स या रवीच्या कार्यक्रमामध्ये, आणि मला गाणं पण असं मिळालं, कठीण गझल मिळाली होती, नाही रवी? हो. कारण नाही, फक्त आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की हा. नवीन टॅलेंटला समोर आणलं पाहिजे. हा, गझल उरली होती आणि मग मी गझल केली. तर सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.